नमस्कार प्रेक्षकांनो, शिवा या मालिकेच्या उद्याच्या प्रोमोमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे। तर आपण पाहिलं की दिव्याचं सत्य चंदन आणि शिवाच्या समोर आलेलं असतं। शिवा चिडून तिकडून निघून गेलेली असते कुठेतरी। दिव्याला तर काय करावं काहीच कळत नसतं। ती 2 मिनिटं सुद्धा गॅरेजमध्ये थांबत नाही। रात्रीची वेळ असते, ती सरळ देसाईंच्या घरी निघून येते, कीर्तीकडे निघून येते। आणि जेव्हा कीर्ती दिव्याला त्यांच्या घरी पाहते, तिला खूप मोठा धक्का बसतो। ती बोलते, दिव्या तू जरा मूर्ख आहेस का? पहिला तू साईडला ये असं म्हणत असती दिव्याला कोपऱ्यात घेऊन जाते आणि तिथे तिच्याशी बोलू लागते। कीर्ती बोलते, दिव्या मी तुला सांगितलं होतं इथे येऊ नकोस। इथे जर तुला कुणी माझ्याशी बोलताना बघितलं तर काय मोठा अनर्थ होईल तुला माहिती आहे ना। तू इथे का आलीस? कुणी आपल्याला बघायच्या आत प्लीज इकडून निघून जा। तेव्हा दिव्या बोलते, कीर्ती अगं फार मोठा अनर्थ घडलाय असं म्हणत असती ढसाढसा रडू लागते। कीर्ती बोलते, दिव्या सांगणार आहेस का नक्की काय घडलंय? तेव्हा दिव्या बोलते, कीर्ती अगं फार मोठा अनर्थ घडलाय। शिवाला सगळं कळलंय। आपण जो काही कांड केला होता ते सगळं शिवाला कळलंय। तेव्हा कीर्ती बोलते, नाही नाही हे शक्य नाही, शिवाला हे सगळं कळणं शक्यच नाही। अगं आपण किती खबरदारी घेतली होती। आणि मला एक सांग, शिवाला हे सगळं कसं काय कळलं? तेव्हा आता दिव्या घडलेला सगळा प्रकार कीर्तीला सांगते। कीर्तीला तर त्या चंदनचा इतका राग येत असतो, ती म्हणत असते, खरंच तुझा तो नवरा ना, त्याचा तर जीवच घेईन मी। खरं तर तो चंदन काल रात्री जेव्हा इकडे आला होता ना, तेव्हा मला त्याच्यावरती डाऊट आला होता। त्या वेटरकडे बघून माझ्या लक्षात आलं होतं की याला मी कुठेतरी बघितलंय, पण जास्त मी लक्ष दिलं नाही। तेव्हाच मी त्याची चौकशी केली असती ना तर आज आपल्यावर ही वेळ आली नसती। पण असो, अजूनही आपल्याकडे वेळ आहे। उद्या लग्न आहे, त्यापूर्वी आपल्याला काही एक करून शिव आणि आशूची गाठ होऊ देता कामा नये। तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस, इकडं मी काय करायचं, आशूचं काय करायचं ते मी बघते, तू तिकडे शिवाचं बघ। दिव्या ठीक आहे बोलते आणि घरी निघून येते। कीर्ती आता सरळ आशूच्या खोलीत जाते, पाहते तर काय आशू डाराडोर झोपलेला असतो। ती विचार करते, आजची फक्त एक रात्र मला त्याच्यावर नजर ठेवायची। उद्या एकदा का त्यांच्या डोक्यावरती अक्षदा पडल्या की मग सगळा खेळ संपतो। तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी वंदी जोरजोरात ओरडत असते। ती म्हणत असते, दिव्या अगं तुला माहिती आहे का शिवा कुठे आहे? शिवा काल रात्री घरातच आलेली नाहीये। ती काल रात्री गॅरेजमध्ये काम करायला म्हणून गेली होती, पण त्यानंतर ती घरीच नाही परतलेली। आपली शिवा कुठे गेली? आणि तेवढंच तिथे पाना गँग सुद्धा पळत पळत येते आणि बोलते, काकू काल रात्रीपासून आम्ही तिला शोधतोय, ती कुठे गायब झाली ना कोणास ठाऊक, आम्हाला तर काहीच कळत नाहीये। आणि हे सगळं ऐकल्यावर वंदीला जाम टेन्शन येतं। ती तर डोक्यालाच हात मारते। बाई आजी तर बोलते, माझी तरणी ताटी पोर कुठे निघून गेली कोणास ठाऊक। आपण एक काम करूया, चला पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करूया। त्यावर पाना गँग बोलते, त्याची काही गरज नाहीये, आपण आधी तिला शोधू आणि संध्याकाळपर्यंत जर ती सापडली नाही ना तर आपण सरळ तिची कंप्लेंट करू। आणि हे सगळं ऐकल्यावर दिव्याला खूप मोठा धक्का बसतो। ती विचार करते, ही शिवा कुठे गेली असेल? इकडे आता लग्नाला सुरुवात झालेली असते, सगळेच पाहुणे मंडळी जमलेले असतात। तेवढंच तिथे संपदा येते आणि बोलते, डंबू त्याच्या खोलीत नाहीये, डंबू त्याच्या रूममध्ये नाहीये, तो कुठे गायब झालाय ना कोणास ठाऊक। आणि हे ऐकून तर कीर्ती सीताईला चांगलाच धक्का बसतो। तेव्हा कीर्ती बोलते, नाही संपदा तू व्यवस्थित पाहिलं नसशील, मी काम करते त्याला फोन करून बघते असं म्हणतच ती आशूला फोन करते। पण आशूचा नंबर बंद येत असतो, स्विच ऑफ येत असतो। आणि आता मात्र संपदाला डाऊट येतो। ती बोलते, आई मला असं वाटतंय आपल्या आशूला कोणीतरी किडनॅप केलंय, पळून नेलंय। आणि मला असं वाटतंय हे काम नक्की त्या शिवाचं असणार आहे, त्या गुंडीचं असणार आहे, कारण हा असला कारनामा तीच करू शकते। मी तर म्हणते आपण पोलीस स्टेशनमध्ये जाऊया आणि तिच्यावर केस करूया, तिने माझ्या भावाला पळून नेलं म्हणून। पण हे सगळं ऐकून या सीताईचं डोकंच फिरलेलं असतं, कारण सगळी पाहुणे मंडळी जमलेली असते, थोड्याच वेळात लग्न सुद्धा असतं। तर प्रेक्षकांनो, नक्की शिव आणि आशू एकत्र पळून गेले असतील का, कुठे गेले असतील, हे सगळं पाहणं आता इंटरेस्टिंग ठरणार आहे। उद्या आणि परवाचा भाग पाहणं खूपच मजेशीर ठरणार आहे। असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा।